कल्याणमधील अल्पवयीन मुलीच्या अत्याचार आणि हत्या प्रकरणामध्ये विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही नियुक्ती केली आहे। दरम्यान ह्या नियुक्तीबद्दल मुख्यमंत्र्यांनी स्वतः आपल्याला फोनद्वारे कळवल्याचं ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी स्पष्ट केले आणि कल्याण पोलिसांनी ह्या गुन्ह्यामध्ये आरोपपत्र दाखल केल्यानंतरच ह्या प्रकरणामध्ये न्यायालयीन कामकाजाला सुरुवात होणार आहे अशी माहिती ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी दिली आहे। समाजामध्ये अशा घटना ज्या घडतायत त्याबाबत आत्मचिंतन करण्याची गरज आहे आणि अशा गुन्ह्यांमध्ये ताबडतोब शिक्षा होणं आणि लवकरात लवकर ह्या गुन्ह्यांचं कामकाज पार पाडणं हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवूनच ह्या प्रकरणामध्ये काम करणार असंही उज्ज्वल निकम यांनी म्हटलंय। माननीय मुख्यमंत्री यांनी मला काल दूरध्वनीद्वारे कळवले की कल्याण येथील घटनेबाबत आपण सरकारतर्फे काम पाहावे, त्याप्रमाणे त्यांना मी होकार दिलेला आहे। अर्थात कल्याण पोलिसांनी याबाबतीत आरोपपत्र दाखल केल्यानंतरच न्यायालयातील माझं कामकाज सुरू होईल यात शंका नाही। परंतु एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की समाजामध्ये अशा वारंवार घटना का घडतात याचं खरं म्हणजे समाज सुधारकांनी आत्मचिंतनाच करणं जरूर आहे। कायदा आपण निर्भयाच्या माध्यमातून कठोर केला, शक्ती मिलचं विधेयक पास केलेलं आहे आणि त्यामुळे अशा खटल्यांना, अशा गुन्ह्यांना ताबडतोब शिक्षा होणं आणि शिक्षा होऊन त्याची संपूर्ण अपील प्रोसेस ही लवकरात लवकर पार पाडणं हे देखील उद्दिष्ट आज आपल्याला डोळ्यासमोर ठेवायचं आहे। याला कारण असं आहे की कठोर शिक्षा ही जोपर्यंत गुन्हेगाराला बंदुकीच्या गोळीसारखं अस्त्र वाटत नाही तोपर्यंत त्याला कायद्याची भीती राहत नाही आणि निश्चितपणे मला खात्री आहे की यामधील पोलीस तपास यंत्रणेचा चांगला तपास झाल्यानंतर आम्ही हा खटला लवकर सुरू करू।